जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा निकाल अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपला आहे। यामध्ये पारोळा येथील नगरपालिकेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असून त्याचबरोबर काहींनी बंडखोरी केली नसली तर उमेदवारी न मिळाल्याची नाराजी, कुणाला बोलणार, विरोधी पक्ष नेत्यांमधील कुरबुरीची भूमिका निकालावर काय परिणाम करेल याची चर्चा होत आहे। यामध्ये पाचोरा, मुक्ताईनगर, चाळीसगाव, अमळनेर या ठिकाणची निवडणूक अगदी काटेकी टक्कर मानली जाते, कारण या 6 तालुक्यांमध्ये अनेकांनी बंडखोरी केली। तसेच आपल्या अस्तित्वाची लढाईमध्ये प्रत्येक उमेदवाराने आपलं सर्वोच्च पणाला लावले आणि तो निकाल आता अवघ्या 6 दिवसांवर येऊन पोहोचला आहे। दिनांक 21 रोजी रविवारी निकाल लागेल आणि त्या दिवशी कभी खुशी कभी गम, पाणी मात्र कम, तो दिवस काही ठिकाणी अपवाद होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। वार पलटवार विरोधकांमध्ये हा चालूच राहणार, परंतु मतदारांनी देखील ठरवलं आहे यापुढे कुठल्याही वादाला खतपाणी न देणे, कारण राजकारणामध्ये नेते एकत्र राहू शकतात तर मतदारांनी, कार्यकर्त्यांनी विरोध का करायचा। त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, निवडणूक अधिकारी यांनी देखील याकडे लक्ष देणे योग्य वाटत नाही, कारण एवढ्या दिवसांपासून प्रत्येक तालुक्यामध्ये तर कविता काढला जात होता, परंतु आता कोणीही यावर जास्त चर्चा करणं योग्य वाटत नाही। त्यामुळे जळगाव जिल्ह्यामधील भाजपा, शिंदे सेना, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पवार गट, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच अपक्ष उमेदवारांची देखील बंडखोरी अनेकांना महाग पडणार आहे। म्हणून काहींना उमेदवारी न मिळाल्याची नाराजगी कुणाला भवणार हे निकालानंतरच दिसेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.